असेल, अर्थशास्त्र असेल, वेगवेगळे विभाग याच्या निमित्तानं इथं पाहिजे, तत्वज्ञान असेल, संरक्षणशास्त्र असेल, हे सगळे विभाग एकत्र येऊन हा कार्यक्रम याच्यासाठी आपण घेतोय की हा कार्यक्रम कुणा एकट्याचा कुणावर लादलेला नाही, तर तो आपला उत्स्फूर्तपणे सर्वांना माहिती देण्यासाठी आहे आणि त्याच्यामुळे अधिक लोकांनी याचा लाभ घ्यावा, विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा याची अपेक्षा माझी आहे. आणि यासाठी शॉर्ट नोटीस मध्ये हे खरं मी काल एका कॉलेजमध्ये पंढरनाथ कॉलेज पोखरी भीमाशंकर जवळ आहे तिथे गेलो होतो आणि सरही माझ्याबरोबर होते. तर त्यांना असं म्हटलं की सर ते तेवढं एक प्रदर्शनाचं बघूया आणि ते लगेच तयार झाले. त्यांनी हे सगळं सामान बॅगांमध्ये भरलं, आम्ही ते गाडीमध्ये काल घेऊन आलो. आज रात्रीच अध्यक्ष सेक्रेटरी सांगितलं की आपल्याला हे उद्घाटन करायचं आहे, त्यांनी होकार दिला. तेही वेळेत माननीय दात्री साहेब आले, सुधाकरराव देशमुख साहेब आले, आमचे मित्र पल्लाडे सरांना आणि नवले सरांना फोन केल्याबरोबर त्यांनी होकार दिला आणि तेही माझ्या अगोदर पोहोचले होते. सर्वांचे मी आभार मानतो. काल खेमनाथ सर, डोंगरे सर. नमस्कार, स्वराज माझा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत अगस्ती महाविद्यालय या ठिकाणी. या ठिकाणी पुरातन नाणी आणि चलन, पोस्टाची तिकिटे हे पुरातन काळातील जे आहेत त्याचं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. आणि जे कोणी मोहम्मद शकील जाफरी हे जे आहेत यांनी खूप दिवसाची तपश्चर्या करून ही पुरातन नाणी, चलन, तिकिटे हे गोळा केलेली आहे. तर आपल्यासोबत बोलण्यासाठी ते आहेत आणि आपण समोर पाहू शकता हे सर्व विद्यार्थी अकोलेकर या ठिकाणी या प्रदर्शनासाठी आलेले आहे आणि ते प्रदर्शन पाहत आहे. अतिशय औत्सुक्याने आणि कुतूहलाने हे मुलं याचं निरीक्षण करत आहेत. तर आपण बोलणार आहोत मोहम्मद शकील जाफरी साहेब यांचे. साहेब नमस्ते. नमस्कार. तर साहेब तुम्ही याच्यामध्ये साधारण किती चलनांचा याच्यामध्ये सहभाग आहे? इथे माझ्याकडे चलनी नोटा आहेत देश विदेशातली आणि नाणे आहेत, तसेच पोस्टल स्टॅम्प्स आणि फर्स्ट डे कवर्स वगैरे पोस्टल तिकिटांचा संग्रह आहे. याच्यात 120 ते 140 देशांच्या नाणे, नोटा आणि चलनाच्या तिकिटांचा संग्रह मी संग्रहित केलेला आहे. ते विद्यार्थ्यांसाठी असं मी अधूनमधून प्रदर्शन लावित असतो. साहेब साधारण यासाठी तुम्हाला किती कालावधी खर्च झाला आणि त्यासाठी तुम्ही हे सगळे चलन कसे गोळा केले? वेगवेगळ्या देशातील नाणी आहेत किंवा चलन आहे, हे गोळा करताना तुम्हाला अडचणी आल्या असेल, नेमकं काय झालं तेव्हा? खरं म्हणजे हा छंद खूपच वेळ खाऊ आणि पैसे खाऊ छंद आहे. खूपच त्रास होतो. मी 40 वर्षापासून हे संग्रहित करतो आहे. त्याच्यात देशविदेशातली नाणे आणि नोटा आणि भारतातले नाणे, नोटा. आणि लहानपणापासून प्रत्येक व्यक्तीला एक छंद असतो जमवण्याचा. प्रत्येक व्यक्ती स्वार्थीच असतो, काही ना काही जमवून ठेवण्याचे त्याचा छंद असतो. आता लहानपणी काय व्हायचं, काही पैसे जमवायचं. आता हे जमवताना सगळ्यात जास्त म्हणजे भारतातले जे आहे ते खर्च होत जायचं आणि देशविदेशातले काय मित्र असतात आणि पहिले नोकरीसाठी विदेशाला जसं गल्फ ऑफ कंट्रीजमध्ये जायचं, सौदी अरेबियाला जायचं, त्यांच्याकडून आम्ही मागून 1-1 रुपये, 2-2 रुपये, 1-1 पैसा असं जमा करायचं, काय ठेवायचं. आणि कित्येक वेळा असं जमा केलेले मित्र यायचं आणि मला पाहिजे म्हणून तर मी देऊन टाकायचं. मग नंतर असं लक्षात आलं की आपण स्वतःच जमा करू. त्यानंतर 40 वर्षापासून ही नोटा, नाणे आणि टपाल तिकिटांचा संग्रह करतो आहे आणि याच्यात पैसा पण खूप गेला आहे. किती काही तसं काय सांगता येत नाही. आणि मित्रांकडून पण मिळाले देशविदेशातले नाणी, नोटा वगैरे. पण 40 वर्ष मला खर्च करावा लागला यासाठी. म्हणजे आयुष्यातले 40 वर्ष छंद जोपासण्यासाठी या माणसाने खर्च केलेले आहे. त्यासाठी फक्त 40 वर्षच नाही गेलेले, तर त्यापेक्षा कित्येक पटीनं पैसाही खर्च झालेला आहे. म्हणजे छंद जोपासण्यासाठी, छंद वेडा माणूस जो म्हणतो आपण, तो हा छंद वेडा माणूस आहे आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यातले 40 वर्ष खर्च केलेले आहे. तुमच्या डोक्यात हे का आलं, का आपण असा छंद जोपासला पाहिजे असं का वाटलं? होतं काय, थोडंफार म्हणजे इतिहासाचा थोडासा इंटरेस्ट होता, अभ्यास करण्याचा थोडा हे होता कुठलाही. आता इथे पाहायला आपल्याला एक नोट किंवा एक कॉईन दिसतं. ते कॉईन पाहिलं की मग ते कॉईनवरील चित्र आहे, मग ते चित्र कोण आहे त्याच्यातले, तो माणसांनी काय काय केलं आहे, त्याचा पूर्ण इतिहास आपल्यासमोर ते वाचायला एक म्हणजे अभ्यास करायला वेळ मिळतो. आणि टपाल तिकिटाचं जे तिकीट असतात 1.5 ते 2 इंच तिकीट असतो, पण ते 1.5-2 इंचचं तिकीट जर आपल्याशी बोलायला लागले खरं म्हणजे ते कमीत कमी 4-5 तासाचा इतिहास त्याचा सांगत असतो. उदाहरणार्थ आता एका तिकिटाच्या याच्यावर सुभाषचंद्र बोस किंवा महात्मा गांधीजींचं चित्र असेल तर मग त्या व्यक्तीने काय देशासाठी केलं, कसं केलं ते सगळं अभ्यासण्यासाठी आपल्याला वेळ मिळतो आणि पूर्ण इतिहास आपण अभ्यास करू शकतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, असलं काहीतरी छंद जर विद्यार्थ्यांना लहानपासून लागलं
तर इतर जे छंद असतात बिडी गुटखा तंबाखू सिगरेट वगैरे हे छंद लागत नाही असं माझं स्वतःचा अनुभव आहे. मी 58 वर्षाचं वय आहे माझं. मी अजून म्हणजे कधी बिडी गुटखा सिगरेट वगैरे काही नाही केले. त्याचं श्रेय मी या छंदाला देतो कारण की माझ्याकडे वेळच मिळत नाही. मी बहुभाषिक कवी आहे. 6 भाषेत 5-6 भाषेत लिहित असतो आणि हिंदी मराठी उर्दू तेलुगू असा वेगवेगळे विषय आणि अभ्यास करत असतो आणि हे सगळं छंद जोपासत असतो. हे प्रत्येक विद्यार्थ्याला असा छंद कुठला ना कुठला लागला पाहिजे असा हा चांगला आहे. निश्चितच म्हणजे यातून ते जे भावना व्यक्त करतायत अतिशय मौलिक भावना आहे की एखादं तिकीट असेल किंवा एखादं त्या तिकिटावरती नाव असेल किंवा फोटो असेल तर तो फोटो किंवा ते पूर्ण त्या कालावधीतला इतिहास उलगडण्याचं काम ते तिकीट करत आहे. म्हणजे हे तिकीट फक्त तिकीट नाही आहे तर त्या काळातला इतिहास उलगडण्याची किंवा त्या इतिहासाची साक्ष ही जिवंत ठेवण्याचं काम यांनी केलेलं आहे. आणि इतर व्यसन जडण्यापासून जर छंद जोपासले तर भविष्यात कोणते व्यसन बिडी काडी तंबाखू असे व्यसन लागणार नाही. म्हणजे कोणता छंद जोपासला पाहिजे जेणेकरून आज हे मोहम्मद जाफरी साहेब आहेत यांनी देशविदेशात अनेक ठिकाणी प्रदर्शन भरवलेलं आहे आणि आयुष्यातला महत्त्वाचा कालावधी त्यांनी या ठिकाणी घातलेला आहे. म्हणजे ते यातून अतिशय मौलिक असा संदेश देत आहे. साहेब मला एक सांगा तुम्ही एवढ्या दिवसापासून आतापर्यंत किती वेळा तुम्ही प्रदर्शन भरवले असेल? मी खूप वेळ म्हणजे विद्यालयात ग्रामीण भागात विशेष करून ज्या ग्रामीण भागात आणि दुर्गम भागात आदिवासी भागात असं पण भरवलेलं आहे. कारण काय जिथे लोकांना पाहायला मिळत नाही अशा ठिकाणी मी घेऊन जात असतो आणि लोकांसाठी हा उपक्रम राबवण्याचे प्रयत्न करतो. कारण काय देशासाठी माझं पण काही कर्तव्य मी पण काहीतरी करायला पाहिजे. मी स्वतः जादूगर आहे. जादूच्या प्रयोगांच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व्यसनमुक्ती असं वेगवेगळ्या विषयांवर पर्यावरण कार्य करत असताना हे पण संगत घेऊन जातो आणि विद्यार्थ्यांना ते समजावून सांगत असतो जेणेकरून त्यांचं ज्ञानात भर वाढ व्हावा असा प्रयत्न करतो. म्हणजे तुम्ही आता एवढ्या दिवसापासून हे प्रदर्शन भरवत आहे. शासनाकडून तुम्हाला काही पुरस्कार किंवा यासाठी काही मान सन्मान दिला गेला आहे? नाही, मला व्यसनमुक्ती पुरस्कार आहे महाराष्ट्र शासनाचा आणि वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळे संस्थेचे पुरस्कार आहेत. पण शासनाचा पुरस्कार एक व्यसनमुक्ती पुरस्कार आहे. मी व्यसनमुक्ती कार्य केलेलं आहे त्यासाठी मला 2014ला पुरस्कार मिळाला होता. आणि इतर ते स्थानिक आणि जिल्हा पातळीवरील राज्य आणि राष्ट्र तसं देश विदेशातले असे भरपूर 450-500 पुरस्कार वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या कार्यासाठी मिळालेलं आहे. आणि माझी एक कविता मराठी कविता मुंबई विद्यापीठात FIBAला पण सिलेबसला आहे. मी लिहिण्याचे प्रयत्न करतो आणि हे छंद जोपासतो. निश्चितच म्हणजे हे छंद जोपासून विद्यार्थ्यांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचं हे अतिशय मोठं काम हे मोहम्मद शकील जाफरी साहेब आपल्यासोबत करत आहेत. आणि आज अकोले महाविद्यालयामध्ये त्यांनी हे प्रदर्शन भरवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे हे फक्त महाविद्यालयासाठी नाही किंवा अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत नाही आहे तर हे संपूर्ण तालुक्यातील जनतेला पाहण्यासाठी आहे. ज्यांना कोणाला हे प्रदर्शन पाहायचं आहे त्या लोकांनी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी KB दादा हॉलमध्ये यायचं आहे आणि ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यायचा आहे. सर यामध्ये शिवरायांच्या काळातली काही चलन अस्तित्वात आहेत? होय, छत्रपती शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य आहे. काय इथे आत्ताच आपण शिवजयंती पण साजरा केलेलं आहे ते पण सांगू इच्छितो. हा एकमेव असा राजा आहे जे स्वतःचं चलन निर्माण करून एकीकडे आदिलशाही एकीकडे निजामशाही एकीकडे मुघलशाही आणि ते अंग्रेज या सगळ्यांना म्हणजे सगळ्यांचं कोणाचाही आधिपत्य न स्वीकारता स्वतःचं चलन म्हणजे कोणाचाही खाली ना राहता स्वतःचा हा जनतेच्या राज्यासाठी ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हा मोठा प्रयोग म्हणजे हा स्वतःचा. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराय म्हणून तांब्याचे नाणी आणि होन म्हणून सोन्याचे नाणी असे त्यांनी त्यावेळेला हे केले होते. त्याच्यात शिवराई काही तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि दुसरं छत्रपती शिवाजी महाराजांचा काय त्यांचं गुणगौरव करायला काय आपल्याकडे शब्द नसतात. एक उदाहरण देतो. छत्रपती शिवरायांचं दरबारी एकही स्त्री नर्तकी म्हणून नाचली नाही. ते स्त्रियांचं एवढं मोठं सत्कार हे कुणीही राजकर्ता आत्तापर्यंत केलेलं नाही आहे. आणि खूप मोठं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आज पण 400 वर्षानंतर पण प्रत्येक व्यक्तीचं खास करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं मी मुस्लिम असून मला पण स्वाभिमानाचा विषय वाटतं. माझं छत्रपती शिवरायांचं इतिहास वाचत असतो आणि अभ्यास करत असतो. हे त्यासाठी पण इथे आपल्याला शिवराय पाहायला मिळतात. आणि स्वतःचं चलन आणणं हा एवढं सोपं नव्हता जे छत्रपती शिवरायांनी ते करून दाखवलं आणि खऱ्या अर्थाने रायतेचं राज्य स्थापन करण्याचं त्यांनी हे केलं आहे आणि केलं आहे. चलनी नोटा नाणी टपाल तिकिटांचं प्रदर्शन
हे शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दाखवणं अतिशय आवश्यक आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहास समजण्यास मदत होते. त्या काळामध्ये राजांनी जी काही चलन व्यवस्था निर्माण केली होती त्या माध्यमातून त्यांचा राज्याचा विस्तार, त्यांच्या राज्याची आर्थिक स्थिती समजण्यास मदत होते. एकंदरीत बऱ्याच वेळेला इतिहासाचं काही साधन उपलब्ध नसेल तर जी नाणी सापडतात त्या नाण्यांवरून त्या राज्याचा विस्तार समजायला मदत होते.